23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक 4 मे रोजी मतमोजणी होणार. निवडणूक आयोगाची घोषणा. अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची तर शिवाजी कडिले यांच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त. बारामती राहुरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार. निवडणुका लादल्या गेला तर लढण्यासाठी तयार. मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना थेट आव्हान. 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं. पुदुच्चेरी, केरळ, आसाममध्ये 9 एप्रिलला, तामिळनाडूत 23 एप्रिलला तर 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार. 4 मे रोजी सर्व राज्यांची एकत्रित मतमोजणी. पश्चिम बंगालमध्ये 35 वर्षांनंतर पहिल्यांदा 2 टप्प्यात निवडणूक होणार. 23 एप्रिलला पहिला टप्पा तर 29 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार. मुंबईतील हॉटेल व्यवसायाला गॅसची झळ. महानगर गॅसकडून पाईप गॅसच्या पुरवठ्यात 20% कपात. पाईप गॅसवर अवलंबून असलेले 35% हॉटेल्स संकटात. पर्यायी इंधनाचा शोध सुरू. पीएनजी असल्यास आता एलपीजी कनेक्शन रद्द होणार. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा हा मोठा निर्णय. पाईप गॅसधारकांना आता एलपीजी सिलेंडर मिळणार नाही. वितरणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल.